नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. बुक टॉक्स या आपल्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या संपादकांना भेटतो, वेगवेगळ्या लेखकांना भेटतो, वेगवेगळ्या कलाकृती ज्या असतात किंवा लेखन साहित्य जे आहे, पुस्तकं जी आहेत, मग ते अंक असतील, पुस्तकं असतील किंवा वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आज आपल्यासोबत रिंगण या वार्षिक अंकाचे सचिन परब सर आहेत. संपादक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते पत्रकार म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे आणि रिंगणच्या माध्यमातून ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले असं म्हणायला हरकत नाही. रिंगण हा अंक दरवर्षी आषाढी एकादशीला प्रकाशित होतो. गेल्या 9 वर्षांपासून त्यांनी हा अंक प्रकाशित करण्याचं जे त्यांचं काम आहे ते त्यांनी सुरू ठेवलेलं आहे. दरवर्षी एका संतावरती हा अंक अवलंबून असतो म्हणा किंवा त्यांचं जे संतांचं कार्य आहे त्या संतांचं कार्य या अंकांच्या माध्यमातून आपल्यासमोर येत असतं. या वर्षीचा अंक कसा आहे आणि कसा असणार आहे याबाबत आज मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आपण पहिल्यांदा सरांचं स्वागत करूया. सर, मला नमस्कार. स्वागत तुमचं कार्यक्रमामध्ये. रिंगण विषय आपण आज बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा रिंगणची जी कल्पना आहे किंवा रिंगण जे गेल्या 9 वर्षांपासून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचतंय, सुरुवात कुठून झाली या सगळ्याची आणि ती कल्पना कशी सुचली? मी 92 साली 10वी झालो. आम्ही हे 90च्या आसपास 10वी झालेले सगळे लोक आहेत ना, फार गोंधळलेले लोक होतो. कारण त्या काळामध्ये इतकं अचानक असं ग्लोबलायझेशन आमच्या अंगावर आलं होतं ना, आणि अचानक सगळं बदललं. म्हणजे टीव्हीवर 2 चॅनल लागत होते आणि अचानक 100 चॅनल लागायला लागले. आणि हा जो सगळा गोंधळाचं वातावरण होतं ना, त्याच्यात आम्ही आमची ओळख शोधत होतो. आम्ही सगळेच जण, म्हणजे मी एकटा नाही. आणि मग ती ओळख शोधत शोधत माझा प्रवास हा चंद्रभागेच्या तीरापर्यंत झाला असं मला वाटतं. कारण मुंबईसारख्या शहरामध्ये वाढलेलो मी, त्या अर्थाने वारकरी काही बॅकग्राऊंड नाही, संत परंपरेची बॅकग्राऊंड नाही. पण मी माझी जेव्हा मुळं शोधण्याचा प्रयत्न केला वाचनाच्या माध्यमातून, पत्रकार म्हणून हिंडताना फिरताना, तेव्हा मला वाटलं महाराष्ट्र म्हणजे काय आहे, मराठी म्हणजे काय आहे, म्हणजे मराठी पण म्हणजे काय आणि महाराष्ट्र पण म्हणजे काय, ते नेमकं काय आहे ते आपल्याला जर शोधायचं असेल, जर तिथपर्यंत पोचायचं असेल, आपल्या खऱ्याखुऱ्या अस्मितेपर्यंत पोचायचं असेल, तर आपल्याला वारकरी संत परंपरा समजून घ्यावी लागेल असं वाटलं. मग मी पत्रकारिता करत असताना वेगवेगळे प्रयोग करतच होतो. त्याच्यातून एक अंक करावा असं लक्षात आलं. आणि मग कधी करावा अंक, तर दिवाळीचे अंक असतात. पण महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सोहळा कुठला? आषाढीचा. पण आषाढीचे अंक नसतात. म्हणून मग आषाढीला अंक करायची सुरुवात झाली. 2012ला पहिला अंक आला, संत नामदेवांचा विशेष अंक. आणि तिथपासून सुरू झालेला हा प्रवास आतापर्यंत सुरू आहे. तुम्ही जसं म्हटलं की स्वतःची ओळख शोधता शोधता तुम्हाला हे सगळं गवसलंय. कसा होता अनुभव गेल्या 9 वर्षामधला? नाही, अद्भुत अद्भुत अनुभव आहे. म्हणजे कसं आहे की मी एकदम पत्रकार, ते पण पॉलिटिकल रिपोर्टर, आणि तिथून माझा झालेला प्रवास हा संत साहित्याकडचा प्रवास ही खरंच स्वतःची ओळख स्वतःला शोधण्याचा प्रयत्न होता. आणि रिंगण गेल्या 10 वर्षात दरवर्षी एका संताला भेटणं आहे. म्हणजे पहिला अंक आमचा संत नामदेवांवरचा झाला. म्हणजे संत नामदेवांसाठी आम्ही अगदी पंजाब पर्यंत जाऊन आलो. आमचे मित्र पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश इथला सगळा संत नामदेवांचा जो काही प्रभाव आहे तो शोधण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यानंतरच्या पुढच्या अंकात चोखोबा म्हणजे संत चोखामेळा यांचा शोध घेण्याचा प्रयत्न आला. कशा पद्धतीने समाजच पूर्ण बदलत राहतो ते त्याच्यातून समजून घेता आलं. त्याच्यानंतर संत जनाबाईंचा अंक होता. जनाबाईंसारखा प्रभावी व्यक्तिमत्व नव्याने उलगडण्याचं काम रिंगणच्या माध्यमातून झालं असं नम्रपणे नोंदवावं असं वाटतं. त्यानंतर निवृत्तीनाथांचा अंक, म्हणजे माऊलींचे माऊली, ज्ञानेश्वर माऊलींचे माऊली असे निवृत्तीनाथ समजून घेता आले, याचा फार आनंद होत होता. त्यानंतर विसोबा खेचर, म्हणजे ज्यांच्यावर एकही पुस्तक आम्हाला कधी सापडलं नाही, पण त्यांच्यावर 160 पानाचा अंक आम्ही करू शकलो, त्याचा फार आनंद होता. नेमकी मुळं काय आहेत या सगळ्या संत परंपरेची देखील तो शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही त्याच्यातून केला होता. त्यात बसवेश्वरांच्या
लिंगायत परंपरेचा उहापोह करण्याचा बरं. आम्हाला आनंद घेता आला. त्यानंतर चा पुढचा प्रवास होता संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत सोपानदेव, संत नरहरी सोनार असा गेल्या 9 वर्षांचा प्रवास आहे. 9 वर्ष आलेत आणि असं जाणवतंय की दरवर्षी एक संत येतो, एक संत नव्याने भेटतो आणि तो आम्ही जे रिंगण करतो आहोत त्या सगळ्यांना बदलून जातो. त्या संतांचा स्पर्श म्हणजे विचारांचा स्पर्श नक्कीच. हा स्वतःचा नव्याने शोध, नेमकं आपलं कुठे चुकतंय, नेमकं आपलं काय बरोबर आहे याचा विचार करायला लावतो आणि तो बदलत नेतो. हा सगळा प्रवास फार अद्भुत आहे आणि जो काय आहे तो रिंगणमधून तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. तुम्ही पत्रकार पण आहात, तुम्ही अनेक वर्षांपासून पत्रकारिता करताय. या ठिकाणी ना थोडासा वेगळा प्रश्न मला विचारावासा वाटतो. रिंगण हे एक लिखित साहित्य आहे आणि तो अंक आहे, वार्षिक अंक आहे. बरोबर. आज नेमकं तुम्ही तो अशा पिरियडमध्ये आणलाय की इंटरनेट, सोशल मीडियाचा भडीमार आहे चारी बाजूनी. आपण एकीकडे आरोप करतोय की वाचकांची संख्या कमी होतीये, लोकांना वाचन आवडत नाहीये, पुस्तकं कमी होत आहेत. काही प्रमाणात त्याचा जो फटका आहे हा वृत्तपत्रांना बसल्याचं देखील आपण काही गेल्या पिरियडमध्ये बघितलेला आहे. तुमचा अनुभव काय? माझा अनुभव तर उलट आहे. म्हणजे रिंगणचा प्रमुख वाचक कोण आहे तर रिंगणचा प्रमुख वाचक हा तरुण मुलं आहेत. वा. म्हणजे साधारणतः एक 20 वर्षापासूनची 45 पर्यंतची तरुण माणसं, माझ्या वयापर्यंतची तरुण माणसं हा रिंगणचा प्रामुख्याने वाचक आहे असं मी जिथे वारंवार फिरतो, लोकांशी बोलत असतो त्याच्यातून आढळतं. हे असं का घडत असावं तर मी सांगितलेलं तेच, माझा एकट्याचा शोध नाही आहे, हा आपल्या सगळ्यांचा शोध आहे. त्याच्यामुळे आम्ही तो शोध घेताना सगळेच जण शोध घेतो, सगळेच जण शोधत तिथपर्यंत पोहोचतात. मला असं काही वाटत नाही की एक माध्यम संपलं आणि दुसरं माध्यम सुरू झालंय. मी या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलंय. म्हणजे मराठीमधल्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये टीव्ही मध्येही काम केलंय, मी इंटरनेटमध्येही काम केलंय आणि प्रिंटमध्ये तर आनंदाने अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि जवळपास सगळ्याच माध्यमांमध्ये सारख्या वर्ष मी काम केलेलं आहे. आणि हे करताना मला असं जाणवलं ही काही माध्यम आपण कसे जातोय, म्हणजे एक पत्रकार त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मांडणी करतोय त्याला रिस्पॉन्स मिळतो. माध्यम हे माध्यम आहे शेवटी. बरोबर. म्हणजे मुळात माझ्याकडे काय कंटेंट आहे तो महत्वाचा आहे, माझ्याकडे काय विचार आहे, म्हणजे मी पत्रकार म्हणून माझ्याकडे काय विचार आहे तो महत्वाचा आहे आणि तो मी कुठल्या भाषेमध्ये मांडतोय हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही रिंगण बघाल तर एकूण संत साहित्य म्हटल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर जसं चित्र उभं राहतं की कसलं तरी कळकट मळकट काहीतरी असेल, असं काही नाही. रिंगणचा अंक हा उत्तम आर्ट पेपरवर, ग्लॉसी आर्ट पेपरवर छापला गेलेला, संपूर्णपणे अत्यंत दुर्मिळ आणि उत्तम फोटोग्राफ ज्याच्यामध्ये आहेत, चित्र आहेत, अशा पद्धतीने रिंगणची मांडणी. मी खरं तर आता सर त्याच मुद्द्याकडे येणार होतो. बरोबर. संत परंपरा किंवा संत साहित्य आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला आपण त्याला परंपरा म्हणतो, आपण त्याला संस्कृती म्हणतो, महाराष्ट्राचा ठेवा म्हणतो, आपण सगळ्या गोष्टी म्हणतो. पण तुम्ही मगाशी आपण ऑफ द कॅमेरा म्हटलं की तुम्ही पत्रकार म्हणून या सगळ्याकडे. बरोबर. तर ते नेमकं जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला काय दिसतं? म्हणजे कसं आहे की मी काही संत साहित्याचा अभ्यासक नाही, मी रूढ अर्थाने वारकरी भाविक देखील नाही आणि रूढ अर्थाने लेखक पण नाही. मी काय आहे तर मी पत्रकार आहे. माझी भूमिका सुरुवातीपासून अशीच आहे की आपण पत्रकार आहोत. पत्रकारालाच जगणं सगळ्यात चांगलं कळत असतं, याच्याबद्दल मला ठाम खात्री आहे. म्हणजे माझा अनुभव आहे आणि आपण आजूबाजूलाही ते बघत असतो. तर मला काय म्हणायचंय की आपण पत्रकार म्हणूनच या संत साहित्याकडे बघूया ना. म्हणजे ते 750 वर्षांपूर्वी 700 वर्षांपूर्वी काय घडलं असेल ते घडलं असेल, पण त्याचा आज काय प्रभाव आहे आणि त्याचा माझ्या जगण्याशी काय संबंध आहे हे पत्रकार म्हणून आपण शोधायला हवं. मग आपण काय करायला पाहिजे, एकतर पत्रकाराची भाषा सोडता कामा नये. बरोबर. म्हणजे आपण काही ते कीर्तनकाराच्या भाषेमध्ये जर अंक काढणार असू तर त्याला काही अर्थ नाही, त्याच्यासाठी खूप चांगले कीर्तनकार आहेत. मग कुठली भाषा असावी जी सगळ्यात लोकांना कम्फर्टेबल आहे. म्हणजे सगळ्यात वाचक कुठल्या भाषेत कम्फर्टेबल असतो, पेपरच्या भाषेत कम्फर्टेबल असतो, म्हणजे पत्रकाराच्या भाषेत कम्फर्टेबल असतो. मग आपण ती भाषा सोडायची नाही. मग ती भाषा जी आजची आहे, माझी आहे, म्हणजे मी आता कम्फर्टेबल शब्द म्हणालो तर तो माझ्यासाठी मराठी शब्द आहे. म्हणजे तो कोणासाठी इंग्रजी असेल तो मी रोजच्या भाषेत वापरतो, तो माझ्यासाठी मराठी आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इंग्रजी शब्द येणार, मराठी शब्द येणार, हिंदी शब्द येणार, सर्व प्रकारचे जे मी बोलतो ते सर्व प्रकारचे शब्द त्याच्यामध्ये येणार, माझी भाषा त्याच्यामध्ये येणार. त्याच्यामुळे जो कुठला नवीन वाचक आहे
त्याला ते काहीतरी दूरचं वाटतं कामा नये. हम्म. हा, म्हणजे त्याच्यात कुठला तरी अभंग आला तर तो खटकता कामा नये त्याला, की हे काय चाललंय. म्हणजे इतक्या पद्धतीने ते त्याला तिथपर्यंत घेऊन जाणं मला महत्वाचं वाटतं. मग पत्रकार काय करतो, तर पत्रकार जातो आणि एखाद्या ठिकाणी शोध घेतो. हम्म. बरोबर. मग आता मुक्ताई या वर्षीचा अंक आहे, म्हणजे संत मुक्ताबाईंचा अंक आम्ही करतो. हो. तर आम्ही जवळपास 17-18 ठिकाणी जाणार आहोत संत मुक्ताबाईंचा शोध घेत. हम्म. म्हणजे संत मुक्ताबाईंचं मूळ गाव कुठलं आहे, तर पैठण जवळचं आपेगाव आहे. हम्म. तर मग आपण आपेगावला जाऊ. त्यांचं जन्मगाव कुठलं आहे, तर आळंदी आहे, तर आपण आळंदीला जाऊ. त्याच्यानंतर कुठे जाऊ, तर त्यांची समाधीस्थानं म्हणून, म्हणजे समाधीस्थान म्हणण्याऐवजी त्यांची स्मृतीस्थळं म्हणून 2 ठिकाणं दाखवली जातात, जी जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळच्या जवळ मेहूण आणि कोथळी अशी 2 ठिकाणं आहेत. तर 2 ठिकाणी आपण जाऊ. मग त्याच्या पलीकडे काय आहे, तर निवृत्तीनाथांचं त्र्यंबकेश्वर आहे किंवा सोपानदेवांचं सासवड आहे. मग त्या ठिकाणी भावंडांचे कसे संबंध होते एकमेकांशी ते शोधण्याचा प्रयत्न करू. मग त्याच्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतं, पण मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूरमध्ये मोठा प्रभाव आहे. तो प्रभाव आपण शोधायला हवा मुक्ताबाईंचा. हे काय आहे, कसं काय तिथे बुऱ्हाणपूर तालुक्यामध्ये असू शकतं. अशा पद्धतीने आजच्या काळातला मुक्ताबाईंचा प्रभाव या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांची पाऊल खुणा शोधण्याचा प्रयत्न आपण करतो. नव्या पिढीशी नाळ जोडण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यात तुम्ही समाधानी दिसताय. तुम्ही एकूण तुमच्या बोलण्यावरून हे सगळेजण रिंगणच्या निमित्तानं तुमच्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी संवाद होत असेल. त्यांचं काय म्हणणं असतं, किंवा या एकूणच साहित्य परंपरेविषयी म्हणा, अंकांविषयी म्हणा, किंवा ते जे संत साहित्य आहे त्याविषयी म्हणा, ते तुम्हाला कसे प्रतिसाद? म्हणजे अशा वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधली मुलं वारंवार भेटतात, की वेगवेगळ्या समाजाच्या घटकांमधली मुलं भेटतात. म्हणजे एखाद्या अमेरिकेमध्ये स्थायिक झालेली मुलं असू देत, की एखाद्या छोट्या खेड्यामधली मुलं असू देत, ज्यांची म्हणजे एका अर्थाने आपण वारकरी परंपरेवर हिंदू असल्याचं शिक्का मारून त्याला संकुचित करण्याचा प्रयत्न करतो, पण तो मानवतेचा धर्म सांगणारी परंपरा आहे. त्याच्यामुळे सर्व धर्मातली मुलं असू देत, म्हणजे फक्त हिंदूच नाही तर त्याचबरोबर बुद्ध, जैन, मुसलमान, ख्रिश्चन अशा वेगवेगळ्या धर्मातली मुलं देखील भेटतात. आणि ही सगळी मुलं फार इंटरेस्टेड आहेत या सगळ्याच्या बाबतीत, समजून घेण्याच्या बाबतीत. त्यांना काहीतरी एक असं फार इटर्नल किंवा असं अंतिम असं काहीतरी समजून घेण्याची इच्छा आहे. म्हणजे हे खूप बदलत आहे. जे काय म्हणजे कालपर्यंत काहीतरी वेगळाच ट्रेंड चाललेला होता, आता काहीतरी वेगळाच ट्रेंड चाललेला आहे. तर इतकं बदल इतक्या धावपळ सगळे सुरू आहे आणि त्याच्याशी जुळवून घेण्यात त्यांची दमछाक होते. अशा वेळेस त्यांना काहीतरी एक महान अशी काय म्हणतायत मला, मूळ अशी मूल्य शोधून घ्यायची आहेत असं मला वाटतंय. आणि ती त्यांना संत साहित्यामध्ये मिळू शकतील. फक्त अशी अडचण झाली आहे की आपण त्यांच्यापर्यंत त्यांच्या भाषेमध्ये संत पोहोचवण्यामध्ये कमी पडतं. हे सगळं व्हिज्युअली जर उभं राहिलं एखाद्या गावचं काम, एखाद्या गावातल्या मुक्ताबाई, तर त्या लोकांना बघायला जास्त आवडतील. पण काय की त्या आपल्या मर्यादा आहेत, म्हणजे माझ्या मर्यादा आहेत फार, की मुळात माझा असा फार वकूब नाही की मला खूप गोष्टी एकत्र करता येत नाहीत. त्याच्यामुळे माझ्याकडून राहत आहे. लोकांची खूप मागणी आहे की त्यांना हे सगळं नव्या माध्यमांमधून समजून घ्यायचं. रिंगण नावाचा हा अंक आहे, वार्षिक अंक आहे आणि तो दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी महापूजेच्या नंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गेली 9 वर्ष प्रकाशित होतोय. मुख्यमंत्री वेगवेगळे झाले, पण हा 10वा अंक पांडुरंगाच्या चरणी अर्पण करायला महाराष्ट्राच्या प्रतिनिधी, सर्वोच्च प्रतिनिधी असलेल्या व्यक्तीच्या हातून होतंय. ही फक्त पांडुरंगाची आणि संतांची कृपा आहे, बाकी काही नाही. नक्कीच. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की एका पत्रकाराच्या नजरेतून आपल्याला वेगळ्या पद्धतीनं हे जे एक महाराष्ट्राचा ठेवा म्हणूया आपण, ही जी परंपरा आहे, जसे आता सरांनी म्हटलं की ही मानवतेची परंपरा आहे, ही मानवतेची परंपरा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते, वाचायला मिळते. त्यामुळे यावर्षीचा जो रिंगणचा अंक आहे तो तुम्हाला
मिळू शकतो. तुम्ही त्यासाठी सचिन सरांना संपर्क करू शकता. रिंगणची आता सरांनी महाराष्ट्रभर तसं, सगळीकडे उपलब्ध असतो आणि सचिन सरांची वेबसाईट पण आहे. वेबसाईट आहे. त्यामुळे त्या वेबसाईटवर सुद्धा हा अंक तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे निश्चितपणानं हा अंक तुम्ही घेऊ शकता, वाचू शकता आणि एका वेगळ्या नजरेतून या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही पाहू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार. खूप खूप थँक्यू. संत साहित्य समजणं, संत समजणं यासाठी खूप पुस्तकं वाचावं लागतील, खूप साहित्य वाचावं लागेल. त्यामुळं नवी पिढी या साहित्याकडे वळत नाही, अशी पुस्तकं वाचत नाहीत. त्यामुळं संत या नव्या पिढीला कळत नाहीत. यासाठीच कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीच्या विनायक होगाडे या 25 वर्षीय युवकानं संत तुकारामांवर एक पुस्तक आणलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे डिअर तुकोबा. खरं तर तुकाराम अनेकांना फक्त नावानं माहीत आहेत. तुकारामांचं कार्य, तुकारामांचे विचार माहीत नाहीत. मात्र नव्या पिढीला हे विचार कळावे, तुकाराम नेमके काय होते, तुकाराम आत्ताच्या काळात असते तर काय केलं असतं हे कळावं, म्हणून विनायकनं हा प्रयत्न केलाय. माझ्यासोबत विनायक आहे, त्याच्याकडून जाणून घेऊया. विनायक, काय हे नेमकं पुस्तक आहे? जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुकाराम हे म्हणजे नव्या पिढीला तितकेसे अजून कळलेले नाहीत, किंवा आपल्याला असं वाटतं की तुकाराम हे नाव घेतलं की आपल्याला वाटतं की हा कुठला तरी एकतर वारकऱ्यांचा विषय आहे, आणि वारकरी म्हणली की आपल्याला मग घरातली जुनी जाणती वयोवृद्ध माणसं आठवतात, कारण ती वारीला दरवर्षी जातात. खास करून तरुणाईशी तुकारामांचा काही संबंध नाही असंच वाटतं. परंतु तुकोबा हा माणूस सुद्धा तरुणाईचा आयकॉन आहे हे ठसवण्यामध्ये किंवा हे कळण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलेलो आहे. त्यामुळं तुकोबांना समजून मला स्वतःला घेता आलं, किंवा मला असं वाटलं की त्यांना समजून घ्यायला हवं आणि ते लोकांसमोरही तितक्याच चांगल्या पद्धतीनं तरुणाईला अपील होईल अशा पद्धतीने मांडायला हवं असं मला वाटलं. आणि म्हणून मग माझा त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाला. आणि मला असं एक वाटतं की तुकाराम हे संवेदनशीलतेचं नाव आहे. खरं तर जो संवेदनशील नाही त्याला तुकाराम सुद्धा नीटसं कळणार नाहीत. त्यामुळे जर तुकाराम समजून घ्यायचा असेल तर तुम्ही तितके संवेदनशील आहात का हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की तरुणाईंमध्ये ती संवेदनशीलता आहे, ती काही पूर्णपणे नष्ट झालेली नाहीये. आणि त्या संवेदनशीलतेला हात घालण्याचाच एक प्रयत्न म्हणजे हे डिअर तुकोबा नावाचं पुस्तक आहे माझं. ही कशी संकल्पना सुचली? मी पुस्तकाबद्दलचा एक थोडक्यात कन्सेप्ट सांगतो की काय आहे पुस्तकाची कन्सेप्ट. पुस्तकाचे 3 भाग आहेत. यातला पहिला भाग आहे तो तुकारामन नावाचा आहे. यामध्ये 10 कविता आहेत. खरं तर या सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायला आवडेल की या पुस्तकामध्ये काळाचं कुठंच बंधन पाळलेलं नाही आहे. म्हणजे ते जाणीवपूर्वक केले अशातला भाग नाही, पण ते इतक्या चांगल्या पद्धतीने जुळून आले की ते मला काळाचं बंधन पाळावंसं वाटलं नाही. म्हणजे यामध्ये कल्पना अशी आहे की 10 कवितांमध्ये जसे विंदा करंदीकरांनी एका कवितेमध्ये अशी कल्पना केली होती की शेक्सपियर आणि तुकाराम महाराजांची भेट झाली तर काय होईल. तर त्यापासूनच मला प्रेरणा घेऊन असं वाटलं की शेक्सपियरला तुकाराम भेटू शकतात, तर मग भारतातल्याच इतक्या सगळ्या महान व्यक्तींना का नाही भेटू शकत. मग त्यामध्ये गांधी आहेत, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर आहेत, शाहू महाराज आहेत, फुले आहेत, त्यानंतर आपले गाडगे बाबा आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. इतकंच काय, त्या पलीकडे जाऊन कित्येक वर्ष जुना म्हणजे तुकारामांच्या कित्येक वर्ष जुना आधीचा सॉक्रेटिस सुद्धा आहे आणि त्यांचा समकालीन गॅलिलिओ सुद्धा आहे. तर ही सगळी माणसं जेव्हा तुकाराम महाराजांना भेटतात तेव्हा काय गमती जमती घडतात, त्यांच्यामध्ये काय संवाद होतात, आणि हे 10 कवितांच्या माध्यमातून मी पहिल्या भागामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला. यातल्या काही कविता मी सोशल मीडियावर सुद्धा आधी टाकल्या होत्या. त्यांना इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की मला ते म्हणजे मला वाटलं नव्हतं की इतकं लोकांना ते आवडेल. पण त्या कवितांपेक्षाही आणखी काही कविता यामध्ये नक्कीच आहेत आणि त्या वाचण्यासारख्या आहेत. तर अशा 10 कविता आहेत. या पुस्तकाचा दुसरा जो भाग आहे तो आहे मीडिया ट्रायल ऑन तुकोबा. आता ही टर्म अलीकडे आपण खूपदा ऐकलेली आहे, मीडिया ट्रायल. म्हणजे ती आर्यन खान असेल, त्यानंतर रिया चक्रवर्तीच्या निमित्तानं असेल, आपण मीडिया ट्रायल हा शब्द सातत्यानं ऐकलेला आहे. कारण मीडियाचं त्या पद्धतीचं जे वार्तांकन आहे ते आपण सातत्यानं बघितलेलं, आपण बघत असतो. तर मला असं कल्पना सुचली, म्हणजे मला असं वाटलं की तुकाराम महाराजांच्या काळात जर आजचा सोशल मीडिया, आजचा न्यूज मीडिया जर त्या काळात असता, तर मग तुकाराम महाराजांना धर्मपीठाचा आदेश येणं, तुकाराम महाराजांनी धर्मपीठात उपस्थित राहणं, त्यांच्यावरती ट्रायल होणं, त्यांना शिक्षा सुनावणी करणं, त्यांना गाथा बुडवायला सांगणं, आणि त्यानंतर तुकाराम महाराजांनी त्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवणं, इंद्रायणी काठी 13 दिवस बसणं, उपोषण करणं, आणि त्यानंतर त्या गाथा 13 दिवसानंतर पुन्हा तरुण वर येणं, हा जो सगळा त्यांच्या आयुष्यातला खूप महत्वाचा पॅच आहे. हा या काळात जर समजा मीडिया असता तर तुकाराम महाराजांचा तो सगळा संघर्ष कसा राहिला असता. आता एक असं वाटू शकतं की हे मांडताना कुठं तुकाराम
ह्या शब्दाभोवतीचं पावित्र्य कुठं नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय का, तर तसा अजिबातच केलेला नाही आहे किंवा तसा आपला प्रयत्न सुद्धा जाणीवपूर्वक नाही आहे. उलट हा जो मीडिया ट्रायलचा फॉर्म आहे, पण बाकी जी मांडणी आहे ती तुकाराम महाराजांच्या आयुष्याविषयीची आणि त्यांच्या विचाराविषयीची मांडणी, आणि ती तरुणाईला अपील होईल अशा पद्धतीनं मांडायचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये तुकाराम महाराजांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या संपर्कात आलेले जे खरोखरची व्यक्तिमत्व होती, जसं बहिणाबाई शिवूरकर आहेत, ज्या तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. त्यानंतर शेख महम्मद जे आहेत, जे तुकाराम महाराजांचे एक प्रकारे मेंटॉर ज्यांना म्हणता येईल, म्हणजे एक प्रकारे ते त्यांना आदर्श होते, तर ते आहेत. त्यानंतर तुकाराम महाराजांची पत्नी आवली आहे, कान्होबा आहे, संतू आहे त्यांचा शिष्य. असे जे सगळे महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत ते सगळे या पुस्तकामध्ये आहेत आणि ते सगळे त्यांच्या अवतीभोवती आहेत. ते सुद्धा तुम्हाला यामध्ये वाचायला पाहायला मिळतील. तर हा सगळा मीडिया ट्रायल ऑन तुकोबा हा फिक्शनचा एक भाग आहे. आणि शेवटचा जो भाग आहे तो काही स्फुट आहे. म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा लिहत होतो तेव्हा मी तुकाराम महाराजांना उद्देशून डिअर तुकोबा किंवा डिअर तुकादादा अशा अर्थानं मी काही स्फुट लिहत होतो, अगदी 7-8 ओळींचे. आणि ते लोकांना इतकं आवडत होतं, मी फेसबुकला वगैरे टाकत होतो तेव्हा, की मला असं जाणवलं की लोकांना हे फार आवडते. आणि लोक मला विचारत होते की काही नवीन पुस्तक येतंय का. मग मला असं वाटायला लागलं की लोकांना हे इतकं आवडते तर आपण ते खरोखर सिरियसली घ्यावं. आणि मग ते काही स्फुट, एक 25-30 स्फुट शेवटच्या भागात आहे. डिअर तुकोबा या नावानं तिसरा भाग आहे. तर असं एकंदर हे कलेक्शनचं हे पुस्तक आहे. असं या साधारण या पुस्तकाची संकल्पना आहे. हे जे नाव आहे ते जरा वेगळं वाटतंय, डिअर तुकोबा. हे का द्यावंसं वाटलं? जसं मी मगाशी म्हणालो की आपल्याला असं वाटतं की संत तुकाराम म्हणजे आपला काही विषय नाही, हा काहीतरी वारकऱ्यांचा विषय आहे आणि तो काही तरुणाईशी निगडीत असा काही विषय नाही, असं साधारणतः एक सरधोपटपणे तसं वाटतं. परंतु मला तसं अजिबात वाटत नाही. तुकाराम महाराजांनी इतकं तरुणाईशी जुळवून घेता येईल असं व्यक्तिमत्व दुसरं कुठलं असेल की नाही असं मला असं वाटतं. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जसं पहिल्या 10 कवितांमध्ये शाहू महाराज असतील, अगदी बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, ज्योतिबा फुले असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, ही 5 नावं मी सुरुवातीला घेतो. या 5 ही लोकांचे आयकॉन केन कारणाने तुकोबा होते. जसं बाबासाहेब आंबेडकरांच्या मुकनायकवर त्यांच्या वर्तमानपत्रावर तुकोबांची ओळ होती, ब्रीदवाक्य. महात्मा गांधींनी तुकोबांचे कितीतरी अभंग ट्रान्सलेट केलेले आहेत इंग्लिशमध्ये. शाहू महाराजांना सुद्धा तुकाराम महाराज आदर्श होते, भाऊराव पाटलांना तर होते. महात्मा फुलेंनी तर अखंड जे लिहिलेले आहेत ते अभंगांचा जो फॉर्म आहे त्यावरनं प्रेरणा घेऊन अखंड नावाचा त्यांनी तो फॉर्म तयार केला. म्हणजे या सगळ्यांना, हे त्यावेळेचे तरुणच होते ना लोक, त्यांनी काहीतरी घडवलेलं आहे. त्यांना ज्या अर्थी तुकाराम आपला एक आयकॉन वाटतो किंवा तुकोबा त्यांना आपले आयकॉन वाटतात, त्या अर्थी आजच्या तरुण पिढीला का वाटू नयेत असं मला वाटत होतं. आणि मग डिअर तुकोबा का नाव, तर याचं महत्वाचं कारण असं आहे की तुम्ही एक नेटवर सरळ साधं सर्च करा तुकाराम नाव, तर आपल्याला एक साधारणतः हातात विणा घेतलेला, चिपळ्या टाळ असलेला, एक देवाच्या भक्तीत तल्लीन असा संत असा दिसून येतो. आणि तसं त्यांचं चित्रण आजवर झालेलं आहेच. पण मला असं वाटतं की तुकाराम महाराज त्या पलीकडे सुद्धा भरपूर आहेत. मग तरुणाईला अपील होणारं आणि ते तितके मला प्रिय वाटतात म्हणून डिअर तुकोबा. तर मला असं संत तुकोबा किंवा संत तुकाराम असंही देता आलं असतं, परंतु मला असं वाटतं की त्यातून जो आपलेपणा निर्माण होणार नाही तो डिअर तुकोबा या शब्दातून होईल. आणि मला तितकेसे ते, म्हणजे मी डिअर तुकादादा या नावानं सुद्धा पुस्तकात लिहिलेलं आहे की तुकाराम महाराज मला माझ्या मोठ्या भावासारखे वाटतात आणि का वाटू नयेत असं मला वाटलं. म्हणून मी असं लिहिलं की डिअर तुकोबा हे नाव खूपच अपिलिंग वाटतं आणि खूपच चांगलं वाटतं. आणि ते तुकाराम महाराजांना तितका आत्ताच्या पिढीनं साथ तुकाराम महाराजांना घातली तर ती अशीच घालतील ना, डिअर तुकोबा असंच पद्धतीने घालतील. आणि यात काही गैर आहे असं मला अजिबातच वाटत नाही. निश्चित तुला विनायक शुभेच्छा आहेत या पुस्तकाला. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून तुकोबा हे तरुणाईपर्यंत पोहोचतील हे निश्चित आहे. कारण या पुस्तकात ज्या पद्धतीनं तुकोबा मांडलेले आहेत किंवा विनायक ज्या पद्धतीनं तुकोबा मांडतोय त्या पद्धतीनं जर मांडलं तर निश्चितच तरुणाई तुकोबा असेल, ज्ञानेश्वर असेल, त्याचबरोबर सगळेच जे संत आहेत त्या संत साहित्य वाचतील, संतांबद्दलची जी उत्सुकता त्यांची वाढेल आणि पुन्हा एकदा ही तरुणाई जी वाचनापासून लांब गेली ती पुन्हा एकदा वाचनाकडे वळेल हे निश्चित. कॅमेरामन ओमकार वळवडेसह संभाजी थोरात, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर.